तुला सुधारण्याच्या कितीही संध्या दिल्या ना तरी सुद्धा पालथा गळ्यावर पाणी। मूर्ख मुलगी आहेस तू अनिका। हे असलं करण्याची हिम्मत कुठून येते तुझ्यात? मुळात डोक्यात हे असं येतं कसं? का त्या बिचाऱ्या मुलीला बदनाम करण्यावर तुम्ही? हे तुझं असं वागणं आहे ना, हे बघून मला ना तुझा बाप म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटायला लागली आहे। एखाद्या माणसाचा राग किती करायचा या थराला गेलीस तू। एक गोष्ट लक्षात ठेव, तू किती जरी प्रयत्न केलेस ना तरी कमळीच्या नखाची सर सुद्धा तुला येणार नाही, समजलं? कमळी, माझ्या मुलीमुळे तुला जो त्रास झाला त्याबद्दल तिच्या वतीने मी तुझी माफी मागतो। मला माफ कर। काका तुम्ही कशाला माफी मागताय? मग काय करू बाळा, मुलांवर संस्कार पालकांनी करायचे असतात, पण हिच्यावर संस्कार करायला मी चुकलो। हिला वाईट संगतींपासून मी दूर करू नाही शकलो, त्याचेच हे भोग आहेत आणि म्हणूनच हे सगळं होत आहे। काय करू सांग मी? काका हो, यात पूर्णपणे तुमची चूक आहे मी असं नाही म्हणत। तुम्ही तुमच्या कामानिमित्त बाहेर असता। खरं तिच्यावर संस्कार करायची जबाबदारी पूर्णपणे रागिनी मॅडम आणि कामिनी आजीची होती। त्यांनी तसं तिला कधी शिकवलंच नाही। नुसतंच ओरबाडून घ्यायचं, जिंकायचं एवढंच शिकवलं। प्रत्येक तिचा हट्ट पुरवला, अति लाड केला। हट्ट योच पर्याय आहे असंच सांगितलं। तिला कवा प्रेम, दोस्ती, माया हे सगळं शिकवलंच नाही, त्यामुळे तिला कधी ते कळलंच नाही। आता आपण मातीला जसं घडवतो तसंच ते आकार घेते ना। कामिनी आजी, आता उद्या नवीन वर्ष आहे, तेव्हा मागचं सगळं इसरा आणि नव्यानं सुरुवात करा। कुणाचाच वाईट चितणार नाही, बदल्याची भावना ठेवणार नाही, असा पण करा। अहो प्रत्येक वेळेला तुम्ही दुसऱ्यांच्या वाट्यात जसं काटं टाकताय की नाही, त्याऐवजी फुलं पसरवून बघा आणि चांगलं चितून बघा, मग कळलं आयुष्य किती सुंदर आहे ते। कमळी, तुझे विचार यांना सांगून काही उपयोग नाही आहे। यांच्या डोक्यात ते नाही शिरणार, कारण यांना चांगल्या गोष्टींची सवयच नाही अगं। नको फुकट घालवस तुझे विचार यांच्यावर। यांना त्यांच्या कर्मावर सोडून दे, हे नाही सुधारणार कधी। चला आता पार्टी खूप वेळ झाली तुमची, आता खूप उशीर झालाय, तेव्हा आपापल्या घरी जा सगळ्यांनी।